श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. नमस्कार स्वामी भक्तांनो. आजचा विषय प्रत्येक स्वामी भक्तासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण रोज देवाची पूजा करतो, आरती करतो, नामस्मरण करतो, मंदिरात जातो. पण एक प्रश्न आपण स्वतःला कधी विचारला आहे का? मी खरोखर भक्ती करतो आहे की फक्त पूजा करतो आहे? भक्ती म्हणजे नेमकं काय? देवाला फुले अर्पण करणे म्हणजे भक्ती का? तासनतास माळ जपणे म्हणजे भक्ती का? की फक्त यापेक्षा काहीतरी खूप मोठं आणि गहन गोष्ट आहे? आज आपण याच विषयावर मनापासून चिंतन करणार आहोत. ही फक्त ऐकण्याची गोष्ट नाही, तर आपल्या जीवनात उतरण्याची गोष्ट आहे. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कदाचित आजचा हा विचार तुमच्या भक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलू शकेल. चला तर मग सुरुवात करूया. आपण सगळे म्हणतो, मी देवाची पूजा करते. पण आज स्वतःला एक प्रश्न विचारूया. मी देवाची भक्ती करते की फक्त पूजा करते? पूजा आणि भक्ती यात खूप मोठा फरक आहे. पूजा ही हाताने केली जाते, पण भक्ती ही हृदयाने केली जाते. आज अनेक जण देवासमोर बसतात, पण मन मात्र संसारात भटकत असतं. ओठावर नाम असतं, पण मनात राग, मत्सर, अहंकार आणि अपेक्षा भरलेले असतात. अशा अवस्थेत देवाशी नाते कसे जोडले जाईल? खरी भक्ती म्हणजे देवाला बदलण्याचा प्रयत्न नव्हे, तर स्वतःला बदलण्याचा प्रयत्न. देवाकडे मागायला गेलो तर जगातील वस्तू मागू नका. देवाकडे विवेक मागा, संयम मागा, समृद्धी मागा, संकट सहन करण्याची शक्ती मागा. आपण देवाला म्हणतो, माझे दुःख दूर कर, पण कदाचित देव म्हणत असेल, मी तुझ्या दुःखातून तुला अधिक मजबूत बनवत आहे. भक्ती म्हणजे देवावर व्यवहार करणे नाही. हे देवा, माझे एवढे काम झाले की मी तुला नारळ फोडेन. हा व्यवहार झाला. पण तू जे करशील ते माझ्या हिताचेच असेल, हा विश्वास म्हणजे भक्ती. नामस्मरण करताना घाई करू नका. प्रत्येक वेळी श्री स्वामी समर्थ म्हणताना असे वाटू द्या की आपण स्वामींच्या चरणी बसलो आहोत. दिवसभरात अनेकदा स्वतःकडे पहा. आज माझ्या बोलण्याने कोणाचे मन दुखवले का? माझ्यामुळे कोणाला आनंद मिळाला का? कारण देवाला फुले अर्पण करण्यापेक्षा एखाद्याच्या चेहऱ्यावर हास्य आणणे अधिक प्रिय असते. भक्ती म्हणजे मंदिरातच नाही, तर घरात, कामात, संसारात, प्रत्येक नात्यात देव पाहणे. संकट आले की भक्तीची खरी परीक्षा सुरू होते. सुखात देवाचे आभार मानणारे अनेक असतात, पण दुःखातही देवाचा हात न सोडणारा खरा भक्त असतो. लक्षात ठेवा, देवाला तुमचा आवाज मोठा नको असतो, तर तुमचे मन निर्मळ हवे असते. अहंकार कमी झाला की भक्ती वाढते, अपेक्षा कमी झाल्या की आनंद वाढतो आणि विश्वास वाढला की देवाची अनुभूती येऊ लागते. चला, आजपासून आपण देवाकडे काही मागण्यासाठी नाही, तर स्वतःला घडवण्यासाठी जाऊया. श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. भक्ती ही देवाला बदलण्यासाठी नसते, तर स्वतःला घडवण्यासाठी असते. ज्या दिवशी आपण मनात श्रद्धा, विश्वास, नम्रता आणि प्रेम, समर्पण जागृत होते, त्या दिवशी स्वामींची कृपा आपल्याला स्वतःला अनुभवायला मिळते. चला, आजपासून एक छोटी संकल्प करूया. रोज काही मिनिटे तरी मनापासून श्री स्वामी समर्थ या नामाचा जप करूया आणि आपल्या वागण्यात, बोलण्यात व विचारात स्वामींची शिकवण आणण्याचा प्रयत्न करूया. स्वामी समर्थ महाराजाची कृपा आपल्या सर्वांवर सदैव राहो, हीच त्यांच्या चरणी प्रार्थना. जर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, मित्रपरिवारासोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या श्री स्वामी समर्थ भक्ती या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका आध्यात्मिक विषयासह. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय रघुवीर समर्थ.